नमस्कार मित्रांनो, भारत पुन्हा एकदा जगाच्या रणनीतिक नकाशावर मोठी चाल खेळतोय का? रशियाकडून आणखी S-400 मिसाईल डिफेन्स सिस्टीम खरेदी करण्याची चर्चा किती गंभीर आहे? अमेरिकेच्या दबावानंतरही भारत हा निर्णय का घेतोय? आणि चीन पाकिस्तानसमोर भारताची एअर डिफेन्स भिंत किती मजबूत होणार आहे? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या सर्व मुद्द्यांचा सखोल पण सोप्या भाषेत आढावा घेणार आहोत. शेवटपर्यंत नक्की बघा, कारण या निर्णयामागे फक्त शस्त्रास्त्र नाही तर भारताची भविष्यातील रणनीती दडलेली आहे. सर्वात आधी प्रश्न पडतो, भारताला पुन्हा S-400ची गरज का भासत आहे? रशियन मीडियाच्या रिपोर्टनुसार भारताने आणखी S-400 बॅटरी घेण्यामध्ये रस दाखवला आहे. यापूर्वी जेव्हा भारताने S-400 खरेदी केली होती तेव्हा अमेरिकेने कॅट्सा अंतर्गत निर्बंधांची धमकी दिली होती, पण भारताला विशेष सूट दिली होती, म्हणजेच वेवर देण्यात आला होता. आता पुन्हा भारत हा निर्णय घेत असेल तर त्यामागे एक स्पष्ट संदेश आहे. भारत आपल्या सुरक्षेच्या बाबतीत कोणाच्याही दबावाखाली येणार नाही. भारतासाठी S-400 म्हणजे फक्त मिसाईल सिस्टीम नाही तर आकाशात एक तयार केलेली एक सुरक्षेची ढाल आहे. ही सिस्टीम शेकडो किलोमीटर दूर असलेले फायटर जेट, ड्रोन, मिसाईल ट्रॅक करून नष्ट करते. पण एक महत्त्वाचा प्रश्न, जगात काही ठिकाणी रशियन एअर डिफेन्स सिस्टीम अपयशी ठरली तरी भारताचा विश्वास S-400वर का आहे? इराण आणि इतर संघर्षामध्ये काही रशियन डिफेन्स सिस्टीम अपेक्षेइतकी प्रभावी दिसली नाही. त्यामुळे अनेकांनी प्रश्न उपस्थित केले, पण भारताचा अनुभव वेगळा आहे. ऑपरेशन सिंधूर दरम्यान भारताने या सिस्टीमची प्रभावी क्षमता अनुभवली नसल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे भारतीय संरक्षण व्यवस्थेचा या तंत्रज्ञानावरचा जो विश्वास आहे तो अधिक वाढला आहे. पण लक्षात घ्या, कोणतीही सिस्टीम युद्धात 100% परफेक्ट नसते, पण प्रश्न असतो रिलायबिलिटी आणि इंटिग्रेशनचा. आणि भारत आपल्या गरजेनुसार या सिस्टीमला ॲडॅप्ट करत आहे, त्यामध्ये इंटिग्रेशन करत आहे इंडिजिनियस टेक्नॉलॉजीसोबत. आता पुढचा मोठा मुद्दा, चीन आणि पाकिस्तान भारतासाठी किती मोठं आव्हान तयार करत आहेत? भारताने आपल्या S-400 युनिट्स मुख्यतः पाकिस्तान आणि चीन सीमेवर तैनात केल्या आहेत, कारण चीन आता पाकिस्तानला J-35 सारखे 5th जनरेशन स्टेल्थ फायटर जेट देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. जर हे खरं ठरलं तर दक्षिण आशियातील एअर पॉवर बॅलन्स जो आहे तो बदलू शकतो. याच कारणामुळे भारत आपली हवाई सुरक्षा आणखी मजबूत करण्यावर भर देत आहे. S-400 सारख्या सिस्टीममुळे शत्रूच्या विमानांना भारतीय हवाई क्षेत्रात प्रवेश करणं अत्यंत कठीण होऊ शकतं. आणि इथेच भारताचा फोकस स्पष्ट दिसतो. युद्ध सुरू झाल्यावर प्रतिक्रिया देण्यापेक्षा आधीच डिटरन्स तयार करणं. आता एक वेगळाच पण अत्यंत संवेदनशील मुद्दा, इंडस वॉटर ट्रीटी आणि धरणाच्या सुरक्षेचा S-400शी काय संबंध आहे? सध्या पाकिस्तानमध्ये पाण्याची समस्या गंभीर होत चालली आहे. भारताकडे चिनाब-सारख्या नद्यांवरील नियंत्रणामुळे इंडस वॉटर ट्रीटीवर पुन्हा चर्चा वाढलेली आहे. अशा परिस्थितीत भविष्यात भारताच्या धरणांवर किंवा महत्त्वाच्या इन्फ्रास्ट्रक्चरवर हल्ल्याचा धोका जो आहे तो वाढू शकतो. आणि म्हणूनच S-400 फक्त सीमेसाठी नाही तर स्ट्रॅटेजिक ॲसेट्स म्हणजे धरण, लष्करी तळं, त्यानंतर महत्त्वाच्या शहरांच्या सुरक्षिततेसाठीही अत्यंत महत्त्वाची ठरते. एका अर्थाने पाहिलं तर S-400 म्हणजे आधुनिक काळातील सुदर्शन चक्र बनत चाललं आहे. आता शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न, या निर्णयाचा भविष्यात भारताला काय फायदा होऊ शकतो? रशिया आणि युक्रेन युद्ध हळूहळू संपण्याच्या दिशेने गेलं तर रशियाची शस्त्रास्त्र उत्पादन क्षमता पुन्हा वाढू शकते. याचा थेट फायदा भारताला होऊ शकतो, कारण भारताला शस्त्रास्त्र आणि स्पेअर पार्ट्स पुन्हा अधिक वेगाने मिळू शकतात. ही फक्त एक खरेदी नाही तर भारताने भविष्यातील युद्धशैली, जिओपॉलिटिक्स आणि रिजनल प्रेशर लक्षात घेऊन खेळलेली एक मोठी रणनीतिक चाल आहे. आता आपण निष्कर्ष पाहूया. मित्रांनो, S-400चा मुद्दा फक्त मिसाईल सिस्टीमचा नाही, तो भारताच्या स्ट्रॅटेजिक इंडिपेंडन्स, डिटरन्स पॉवर आणि भविष्यातील सुरक्षेचा मुद्दा आहे. तुमच्या मते भारताने आणखी S-400 खरेदी कराव्यात का? अमेरिकेचा दबाव जो आहे तो भारतावर परिणाम करेल असं तुम्हाला वाटतं का? आणि चीन पाकिस्तानच्या वाढत्या सहकार्यामुळे भारताने आणखी ॲग्रेसिव्ह डिफेन्स सिस्टीम किंवा डिफेन्स स्ट्रॅटेजी घ्यायला हवी का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.